ओबीसी एकवटले आहेत. मुंबईसह राज्यात आज महत्वाच्या बैठका आहेत. लक्ष्मण हाकेंकडनं राज्यव्यापी ओबीसी संघर्ष यात्रेची तयारी सुरू झालेली आहे. तुम्हाला तुमच्याबाबत जो जी आर निघाला त्याच्या विरोधात हे सगळं सुरू आहे. इतकी जी तरफड मारफड चालली तुम्ही सांगितलेलं आत्ताप्रमाणे, म्हणून मराठा समाजाला सांगतो मी, इतकं हुशार व्हा मराठ्यांनी. आपले काही जण नेत्याचे गोणे भरलेले बुट चाटणारे लोक आपल्या विरोधात बोलतायत म्हणून ध्यान नका देऊ. आजूबाजूनं कसं वातावरण ढवळलंय. ह्यो जार नाही पाहिजे, ह्यो जार कशाला काढला, मराठी सगळे आरक्षणात चालले आता. याचा अर्थ मराठ्यांनी समजून घ्यायचा. अभ्यासकाला बोलायची गरज नाही, तज्ज्ञाला बोलायची गरज नाही, यांच्यावरच कळून येतंय. इतका पक्का जे आहे हो. आणि गरीबाच्या पोरांनी काढाय हो, माझ्या मुंबईला गेलेल्या गरीबाच्या पोरांनी काढाय आणि मी काढाय, आम्ही गरीबांनी मिळून काढाय देऊ, तरी अर्धा महाराष्ट्र बेजार आहे. पाटील, प्राध्यापक हाके सर असं म्हणतात की ओबीसीची गावगाड्यातली पोरं आता हातात दंडुके घेणार आहेत. मला कुणबीतून आरक्षण पाहिजे, 50% आत पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्याला पाहिजे. ज्या त्या वेळेत ज्या ती भूमिका बघू. नाही, प्रश्न तो आहे की आता गावगाड्यातली ओबीसीची पोरं हातात दंडुके घेणार आहेत असं प्राध्यापक लक्ष्मण हाके सर म्हणताय. मला 50% आत आरक्षण पाहिजे आणि मी सगळ्या मराठ्यांना घेणार आहे महाराष्ट्रातल्या. वेळ आल्यावर जशाल तसं बघू. त्याच हाकेंचं म्हणणं आहे की तुमच्या व्यासपीठावर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले कोणीच दिसत नाही. सर्व धर्म समभाव काय असतं ते आमच्या सभेत बघा, आम्ही सगळ्यांचे फोटो ठेवतो. मी त्याच्यावर बोलत नाही, ते कोण आहे मला माहित नाही, मी त्याला गिनीत नाही. तू केवढ्याच आहे मराठ्यांनाही सांगतो, असल्याला गिनायचं बंद करा गाड्या. हे काय यांना काहीतरी करून दूषित वातावरण करायचं. जरा मराठ्याचे नेते, मराठ्याचे लोक थोडं समजून घ्या. मी जे पाऊल उचलील ते तुमच्या समाजाच्या मराठ्यांच्या हिताचं उचलेणार आहे. त्याच्यामुळे सांगितलं तसं थोडे दिवस काढा. तुम्ही लोकांच्या म्हणण्यावरती 70 वर्ष काढले, थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर काढा म्हणतो मी. म्हणत नाही महाच ऐका, पण थोडे दिवस माझ्या म्हणण्यावर ऐका, म्हणजे समाजाच्या लेकराचं कल्याण होत जाईल. यांना काहीच हाती लागा ना कुठंच. त्यांच्या जिल्ह्यातले नेते इकडे फोन करून सांगतात आम्ही यांना इकडे गिनीतच नाही. तुमचे नेते उगाच बोलून मोठं करतात त्यांना. जरा आपले नेते थोडे शाने व्हा. कोणी काय बोलू नका, माणसं सुद्धा बोलू नका. थोडं संयम धरा. त्यांना काय कुंकड काही मिळालं नाही, रिस्पॉन्स काय असं किती उगं तरफड मारफड करतात, मग आरडा या करतात आणि मोकळे होते. त्याच्यामुळं आपण थोडंसं संयमानं घ्या. मराठ्यांनी लय मोठा विजय झालेला आहे आपला. हा जी आर चॅलेंज होणार आहे सुप्रीम कोर्टात असं दिसतंय आणि त्यामुळं आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.